हॅलो, नमस्कार. मी अश्विनी तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अश्विनी अँड हर डॉटर. तर चला, आज बच्चा पार्टी होती, त्यासाठी मी ब्रेड पिझ्झा टॉपिंग बनवला आहे. तर चला, याची रेसिपी तुम्हाला झटपट दाखवते. तर इथे मी मोठा कांदा आणि मोठा टोमॅटो चिरून घेतला आहे. यात तुम्ही आवडीनुसार जे व्हेजिटेबल असतात ते तुम्ही ॲड करू शकता, पण इथे मी नाही केले, साध्या पद्धतीने करते. इथे बटर घेतलं आहे, इथे चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो आणि इकडे मेयोनीज आणि पिझ्झा टॉपिंगचा जो सॉस मिळतो तो घेतला आहे. इथे मी आटा ब्रेड घेतले, तुम्ही मैद्याचे पण घेऊ शकता, पण मी ते आटा ब्रेड वापरले, ते हेल्दी असता. तर चला, रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे बघा, मी एका भांड्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घेतला आहे, चिरून घेतलेला, आणि त्यामध्ये आपल्याला मेयोनीज टाकायची आहे, भरपूर अशी मेयोनीज टाकायची आहे. मी 2 चमचे टाकले, मोठे मोठे भरून, आणि हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. यात तुम्ही कॉर्न, शिमला मिरची, बटाटे हे टाकू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही व्हेजिटेबल इथे ॲड करू शकता. तर इथे मी चिली फ्लेक्स टाकली आहे, ऑर्गॅनो टाकलं आहे, आणि आता मेयोनीज टाकते. भरपूर अशी मेयोनीज टाकल्यानंतर हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे चांगलं. तर आपण आता आधी ब्रेडला पिझ्झा टॉपिंगचं जे सॉस असतं ते आधी लावून घेऊया. हे बघा, पिझ्झा टॉपिंगचं जे सॉस असतं बाजारात, हा हेच. तर इथे मी ब्रेडला चांगल्या प्रकारे लावून घेते, दोघी ब्रेडला लावून घेते. पिझ्झा टॉपिंगचा सॉस लावल्यानंतर हे जे मेयोनीजचं मिश्रण होतं, कांदा टोमॅटो, ते आपल्याला ह्याच्यावर आता स्प्रेड करायचं आहे. हे बघा, हलक्या हलक्या हाताने आपल्याला स्प्रेड करायचं आहे व्यवस्थित. तुम्ही यावर चीजही घालू शकता. मी एक साधा आणि एक चीजचा बनवला आहे. हे आधी साधा बनवला आहे. तर हा दुसरा जो ब्रेड आहे त्याच्यावरही मी मिश्रण टाकलं आहे, आणि हे वरतून जे मॉझरेला चीज असतं, म्हणजे ते ऑलरेडी किसलेलं असतं, ते टाकलं आहे. क्यूब नाही आहे, हे मॉझरेला चीज आहे. याच्यावर नंतर हे टाकलं आहे चीज, आणि ब्रेडने आपल्याला कव्हर करायचं आहे. तर आता आपल्याला एका तव्यामध्ये किंवा पॅनमध्ये बटर लावायचं आहे. तुम्ही तूप किंवा तेलाचाही वापर करू शकता, पण बटर लावल्याने याची टेस्ट अजून वाढते आणि ब्रेडही क्रिस्पी होतात. तर इथे मी तव्याला सर्व ठिकाणी बटर लावून घेते, आणि त्यावर ब्रेड ठेवते. 2 ब्रेड ठेवायचे. त्यानंतर वरतून आपल्याला बटर लावायचे.
एक बाजू व्यवस्थित भाजली नंतर आपल्याला हे उलटून घ्यायचं आहे. तर इथे आपली ब्रेडची बाजू एक साईडची बघा किती मस्त भाजली क्रिस्पी, आणि दुसरंही आपण उलटून घेतोय. तर इथे बघा आपला ब्रेड पिझ्झा टॉपिंग ही रेडी झालेला आहे. तर छोट्या भोकीसाठी, लहान मुलांच्या बच्चा पार्टीसाठी ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. तर इथे बघा मस्तपैकी आपले ब्रेड तयार झालेले आहे. मुलींना इतकं आवडलं होतं की काय सांगू तुम्हाला, खूपच आवडलं होतं. आणि बाहेरचं खाण्यापेक्षा, पिझ्झा वगैरे खाण्यापेक्षा हे घरचं हेल्दी तुम्ही लहान मुलांना देऊ शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ओके, बाय.